घे रेस दे बाळा, चल जोरात रेस दे. मित्रांनो, जे लर्निंग गाडी शिकतायत तुमच्यासाठी सांगतो, जर तुम्ही हायवेला गाडी चालवत असाल, समजा तुमचा 40च्या वरती स्पीड असेल, तर काळजी घ्या की स्टेअरिंग 2 हाताने पकडा. एका हाताने पकडू नका. पॉवर स्टेअरिंग आहे, स्टेअरिंग कंट्रोल सुटू शकतो. तुम्ही नवीन आहात, थोडं जरी वळवलं तर गाडी लगेच वळते पॉवर स्टेअरिंग असल्यामुळं. त्यामुळे 2 हाताने स्टेअरिंग पकडला तर खूप छान कंट्रोल मिळेल, पकड मिळेल. काय होतं, कधी कधी टायर फुटण्याचे चान्सेस असतात, कंट्रोल सुटण्याचे चान्सेस असतात स्टेअरिंगचा. त्यामुळे अपघात घडू शकतो, गाडी पलटी होऊ शकते, वायबल होऊ शकते. त्यामुळे लर्निंग स्टुडंट खास तुमच्यासाठी मी सांगतोय, दे रेस हळूहळू. परफेक्ट. ब्रेक घे, लाईट घे, ब्रेक. परफेक्ट. सोड ब्रेक. स्टेअरिंग 2 हातानेच पकडा. जर 40च्या आतमध्ये असाल तर एखाद्या वेळेस एका हाताने पकडलं तर चालेल. पण आता यात पण काही एक्सपर्ट कमेंट करतील, आम्ही एका हाताने चालवतो, आम्हाला जमते. मी लर्निंग स्टुडंटसाठी सांगतोय, खरं तर सर्वांनीच 2 हाताने गाडी चालवली पाहिजे. घड्याळाच्या 9 आणि 3 आकड्याप्रमाणे आपण स्टेअरिंग पकडले पाहू शकता. आणि त्यात अर्णव आपला गाडी चालवतोय पाहू शकता. अर्णवचा मित्र पण आहे पाठीमागं, यश चोपडा. चला रेस द्या हळूहळू.